लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी या लोकांच्या लग्नानंतरचा पहिला सण म्हणजेच रंगपंचमी हा ताबडतोब आल्यामुळे आता किती छान पद्धतीने यांची रंगपंचमी साजरा होणार. तर दुसऱ्या बाजूला वसुहत्या आणि रम्याचा कांड सगळ्यांच्या समोर उघडला जाणार. आता नेमकं कसं काय घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये. तर आता इकडे काव्या नंदिनीला सांगते, ताई अगं ह्या देशमुखांच्या मुलांना काय आपल्याला एवढा सहज रंग लावून द्यायचा का? नाही या नाही, ते काही नाही. आपण ना यांना चांगलं असं तडफवलं पाहिजे, तरसवलं पाहिजे आपल्याला रंग लावायला. ह्यांनी आपल्याला शोधलं पाहिजे. त्यावर नंदिनी म्हणत असते, काव्या अगं म्हणजे नेमकं तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे? काय करायचं आता आपण दोघींनी? त्यावर काव्या म्हणते, ताई तू काही काळजी करू नकोस, काय करायचं आहे ते सगळं मी बरोबर करते, तू फक्त माझ्याबरोबर राहा. आणि मग आता काव्या एक चिठ्ठी लिहिते. सण आला होळीचा, रंग चहीकडे, धन्य गेल्या नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे. सण आला होळीचा, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे, असं आता त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं काहीतरी. आता इकडे पार्थ उठतो, बघतो तर काय काव्या खोलीत नाही आहे. पार्थला वाटतं की काव्या ही सकाळी आंघोळ वगैरे करून मे बी किचनमध्ये गेली असेल. मग पार्थ आता उठून आवरायला लागतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जीवासुद्धा उठलेला असतो. जीवा बघतो तर काय खोलीत नंदिनी नाही आहे. जीवा विचार करतो, चकाचक बाई उठल्या सकाळ कामाला लागली असेल. आता स्वयंपाकघरात छान मस्त माझ्यासाठी नाश्ता बनवत असेल. वा 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 वा, लग्नानंतरचा पहिला दिवस, बायकोच्या हातचा गरमागरम खमंग नाश्ता. काय बनवत असेल चकाचक बाई? माझ्या आवडीचं काहीतरी करत असेल का? चल पटकन आवरतो आणि जातो, असा विचार करत आता तो आवरायला जात असतो. इतक्यात त्याला बाथरूमच्या दरवाज्यावरती एक चिठ्ठी सापडते. आटपून झालं की लवकर बाहेर या आणि दारापाशीची नोट पहा. मग आता तो ती चिठ्ठी घेतो आणि आता त्या चिठ्ठीमध्ये त्याला आणखीन एक क्लू सापडतो. मग तो क्लू शोधत पुन्हा बाहेर येतो. आता त्याला वाटतं की हे सगळं मिथून काकाच करतोय. मग जीवा आता हॉलमध्ये येतो. इतक्यात पार्थसुद्धा तिकडे येतो आणि पार्थ आता जीवाला म्हणतो, जीवा काय रे, काय झालं? जीवा म्हणतो, तू सुद्धा या चिठ्ठ्या शोधत आलायस का? त्यावर पार्थ म्हणतो, हो. तू सुद्धा म्हणजे तू सुद्धा? त्याबरोबर जीवा म्हणतो, हो. त्यावर पार्थ म्हणतो, याचा अर्थ खरोखर आपल्या बायकाच आपल्याला ह्या चिठ्ठ्या पुरवत आहेत. त्यावर मग जीवा म्हणतो, हो. या मोहितेंच्या मुलींना खरंच काय करतील काही सांगता येत नाही. आता या चिठ्ठ्यांचा खेळ करायची काय गरज होती बरं या लोकींना? मला कळत नाही आहे. रंगपंचमीचा सण आहे, मला वाटलं होतं नंदिनी छान स्वयंपाकघरात माझ्या आवडीचं काहीतरी नाश्ता वगैरे बनवत असेल. तर नंदिनीचा काही पत्त्याच नाही आहे. मला तर ना कळतच नाही की हे ह्यांचं काय चाललं आहे ते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, मलासुद्धा असंच काहीतरी वाटलं होतं, पण माझीसुद्धा अपेक्षा चुकीची ठरली. ह्या देशमुखांच्या सुना मोहितेंच्या मुली, त्याबरोबर देशमुखांच्या सुना मोहितेंच्या मुली हे शब्द बोलल्यावर मग जीवा आणि पार्थ विचार करतात, एक मिनटं. देशमुखांच्या सुना मोहितेंच्या मुली, नद्या परतुनी गेल्या डोंगराकडे, नद्या परत गेल्या. नंदिनी आणि काव्या म्हणजे नद्या, डोंगर म्हणजे त्यांचे वडील, आणि त्या परत गेल्या. बरोबर दादा? त्यावर मग पार्थ म्हणतो, हो एक्झॅक्टली. तर इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू येतात. मालिनी काकू म्हणतात, काय 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 चाललंय काय इकडे? कसले तर्कवितर्क लावले जात आहेत? कसले अर्थ बांधताय? काय करताय तुम्ही दोघं जण इकडे? आणि हे काय, नंदिनी आणि काव्या कुठे आहेत? सकाळपासून त्या कुठे दिसल्याच नाही आहेत. त्यावर पार्थ म्हणतो, त्यांनाच तर शोधतोय ना आई. अगं सकाळपासून काव्या खोलीत नाही आहेत आणि नंदिनीही खोलीत नाही आहेत. मी काव्यांना शोधत आलो आहे आणि जीवा नंदिनींना. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, अच्छा असं झालं आहे तर. पण अरे असं कसं झालं रे? नाही म्हणजे सणासुदीच्या दिवशी तुमच्या बायकांनी तुम्हाला पहिला रंग लावायचं सोडून, तुमच्या बायका तुम्हाला एकटं सोडून गेल्यात तरी कुठे? त्याबरोबर जीवा म्हणतो, आई तुझीच फूस असेल त्यांना. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात, काय माझी फूस? नाही माझी काही फूस वगैरे नाही आहे त्यांना. आणि काय रे असं बोलशील आईला? त्याबरोबर पार्थ म्हणतो, आई अगं पण त्या खरंच आम्हाला भेटत नाही आहेत. कुठे आहेत काय माहिती आहे का तुला? जीवा म्हणतो, आई हे बघ मला माहिती आहे, तुला बरोबर माहिती असणार आहे त्या दोघीजणी कुठे आहेत. आई प्लीज सांग ना गं, माहिती असेल तर नंदिनी कुठे येते? केव्हापासून मी तिला शोधतोय तुला माहिती आहे का? आम्ही सगळीकडे शोधून झालं आणि आत्ता तिने ही चिठ्ठी दिलेली सापडली आहे, नद्या गेल्या डोंगराकडे. म्हणजे त्या मोहितेंच्या घरी गेल्या असतील का? मालिनी काकू म्हणतात, गप रे,
काहीही बोलतो तू जीवा. अरे सणासुदीच्या दिवशी मुली आपलं सासर कसं सोडतील असं नसतं. सणासुदीच्या दिवशी घरची लक्ष्मी अशी घराबाहेर नाही जात, चांगलं नसतं ते. आणि तुमचं तर कालच लग्न झालं आहे, मग तुम्हाला न सांगता न विचारता मला यांना विश्वासात न घेता नंदिनी आणि काव्य अशा परस्पर माहेरी निघून जाणार नाही. मला माहिती आहे. अरे डोंगर कुठल्या बाजूला असतो मला सांगा. त्यावर जीवा म्हणतो गावच्या. मालिनी काकू म्हणतात तू जा, तुला कसं शोधायचं ना तसं शोध. फालतू उत्तरं देतो. त्यावर पार्थ म्हणतो आई मी सांगतो वरच्या बाजूला. त्यावर मालिनी काकू म्हणतात बरोबर, डोंगर असतो वरच्या बाजूला. आपल्या घराची वरची बाजू कोणती? त्यावर जीवा म्हणतो उत्तर. त्यावर मालिनी काकू म्हणतात जीवा तू गप रे, उगाच तू माझं डोकं फिरवू नकोस. मालिनी काकूना पार्थ म्हणतो आपली गच्ची. त्यावर लगेचच मालिनी काकू हसतात आणि म्हणतात असू शकतं, जाऊन वरती बघा, मे बी तुमच्या बायका असतील वरती. मग आता पार्थ आणि जीवा वरती येतात. तर इकडे नंदिनी आणि काव्याने रंगपंचमीसाठी छान थोडीशी तयारी करून ठेवलेली असते. डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. रंग पाणी वगैरे तिकडे सगळं त्यांनी आणलेलं असतं. आणि आता त्या दोघीही मिळून आपापल्या नवऱ्यांचीच वाट बघत असतात. नंदिनी म्हणत असते काव्या जीवा उठले असतील ना की अजूनही ते आळस्यासारखे झोपून राहिले असतील. त्यावर मग काव्या म्हणते नाही ताई, येवाना तो उठलाही असेल आणि तुला शोधत घरातनं सगळीकडे फिरलाही असेल ताई, पण देशमुख उठले असतील ना गं. त्यावर नंदिनी म्हणते हो पार्थ उठलेच असतील. पार्थ आळशी नाही आहेत, त्यामुळे ते लवकर उठतात. तू काळजी करू नको, येतच असतील ते सुद्धा. मग आता इतक्यात त्या ठिकाणी पार्थ आणि जीवा वरती येताना नंदिनीला दिसतात. नंदिनी म्हणते ते बघ काव्य ते बघ. त्याबरोबर नंदिनी आणि काव्या हातामध्ये एक पाण्याची बादली घेतात. आणि आता पार्थ आणि जीवा तिकडे आल्यावर त्यांच्यावरती पाण्याची बादली ओततात आणि बुरा ना मानो होली है, हॅपी होली, रंगपंचमीच्या असं आपल्या नवऱ्याला विश करतात. त्याबरोबर आता लगेचच इकडे पार्थ आणि जीवा म्हणतो अच्छा आमच्याबरोबर तुम्ही पंगा घेतलात काय. आता बघा आम्ही काय करतो, बडे भैया दाखवायचं का आपला रोख यांना. त्यावर लगेचच काव्या म्हणते तुम्ही आम्हाला कमी समजू नका, आम्ही मोहितेंच्या मुली आहोत आणि देशमुखांच्या सुना. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो ठीक आहे लागलं चॅलेंज, बघूया आता कोण कोणाला जास्त भिजवतं ते. चला खेळूया रंगपंचमी. आणि मग आता पार्थ हा काव्याला रंग लावण्यासाठी काव्याच्या मागे पळत असतो, तर जीवा हा नंदिनीला रंग लावण्यासाठी नंदिनीच्या मागे पळत असतो. पार्थ काव्याला म्हणत असतो तुम्ही माझ्यापासून लांब जाण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी मी तुम्हाला रंग लावणारच. तर दुसऱ्या बाजूला नंदिनी जीवाला म्हणत असते जीवा तुम्ही मला पकडून तर दाखवा, हो मी रंगपंचमी खेळण्यामध्ये चॅम्पियन आहे चॅम्पियन. त्याबरोबर आता जीवा हा मुद्दामून म्हणतो ऐ ग आ. त्याबरोबर लगेच नंदिनी धावत येते आणि म्हणते जीवा काय झालं, लागलं का बघू. त्याबरोबर जीवा आता स्वतःच्या हातातला रंग नंदिनीच्या अंगावर फेकतो आणि म्हणतो बुरा ना मानो होली है, हॅपी रंगपंचमी नंदिनी. त्याबरोबर नंदिनी आता रुसते आणि ती जीवापासून लांब चाललेली असते. हे नाही असं नाही बाबा तुम्ही चिटिंग केली. त्याबरोबर जीवा तिला स्वतःच्या जवळ ओढतो आणि म्हणू लागतो की नंदिनी तुझ्यासोबत आयुष्यभर राहण्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरीही मी करायला तयार आहे. मग ही अशी रंगांची चिटिंगच काय म्हणशील गं. त्याबरोबर आता त्या ठिकाणी रम्या वरती थंडाई घेऊन आलेली असते. आता रम्या वरती यायला आणि पार्थ काव्याला स्वतःच्या जवळ खेचून स्वतःच्या गालाला रंग लावून तोच रंग काव्याच्या गालाला लावायला एकच गाठ होते. आणि हे सगळं आता रम्या बघते आणि रम्याला हे सगळं बघून खूपच जास्त राग आलेला असतो. रम्याच्या हातामध्ये थंडाईचं ग्लास असतं. रम्या ते काचेचं ग्लास तसंच हातामध्ये फोडते. रम्याच्या हाताला काच लागते, हातातून रक्त येतं. पण आता त्यावेळी सगळ्यांचं लक्ष रंगपंचमीमध्ये इतकं व्यस्त असतं की त्या ठिकाणी रम्या आली, रम्याच्या हातात काचेचा ग्लास फुटला, या सगळ्यावरती कोणाचंही लक्ष नसतं. रम्या मनातल्या मनात म्हणत असते काव्या तुला वाटत असेल तू माझ्या पार्थला माझ्यापासून तोडशील, लांब करशील, हिरावशील, पण तसं काहीही होणार नाही आहे. माझा पार्थ माझा होता आहे आणि कायम तो माझाच राहील. पार्थला मिळवण्यासाठी मी कुठल्याही मर्यादा पार करू शकते आणि आता तसंच काहीसं मी करत आहे. पण आता सध्या मला माझा राग व्यक्त करता येणार नाही आहे, एवढंच काय ते माझं दुःख आहे. पार्थला जर मिळवायचं असेल तर ते शांतपणे करावं लागेल. पार्थला मिळवण्यासाठी मला अशी चिडचिड रागराग करून चालणार नाही, त्यासाठी मला शांत राहायला हवं असं म्हणत ती आता तिकडनं खाली निघून येते. आता हातात लागलेल्या काचा काढत रम्या आता तसंच हात धुते आणि हातावरती बँडेज वगैरे करू लागते. आता वसुहत्या तिकडे येते. वसुहत्या रम्याच्या हाताला लागलेलं बघते आणि म्हणते रम्या, अगं. रम्या म्हणते आई प्लीज
प्लीज, काय लागलं, कसं लागलं, मलम लावू का, हे करू का, ते करू का, असं करायचं का, तसं करायचं का, उगाचच्या उगाच प्रश्नांचा भडीमार करू नकोस. आणि मला मलमाने किंवा कुठल्याही क्रीमने फरक पडणार नाही आहे. मला फरक तेव्हाच पडेल जेव्हा पार्थ माझा होईल. जाऊ दे मला. एवढं बोलून ती आता तिकडनं पुन्हा वरती गच्चीवर जाते. वसुहत्या आता रम्या करत रम्याच्या मागे निघून जाते. तर आता सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. ही गोष्ट मिथुन काका बघतात आणि आता मिथुन काका विचार करतात की 16 डिसेंबरचा दिवस घडवून आणण्यामागे वसुहत्या आणि रम्याताईंचाच हात आहे असं मला वाटतं आहे. आणि म्हणून मी आता वसु आणि रम्याची खोलीत जाऊन तपासतो. जर त्यांची खोली तपासली तर मला खात्री आहे नक्की त्यांच्या खोलीमध्ये काहीतरी सापडेल. मग मिथुन काका वसुहत्या आणि रम्याच्या रूममध्ये येतो. आता मिथुन काका विचार करतो, खरं तर मी जे काही करायला चाललो आहे ते खूप चुकीचं आहे. वसुताई ह्या मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहेत. खरं तर रम्या ही मला भाचीपेक्षा लेकीसारखीच आहे. जशा मला श्रेया आणि पिहू आहेत तशीच मला रम्यासुद्धा आहे. पण म्हणूनच जर ती चुकत असेल तर तिचे कान धरणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि म्हणूनच मला इथे तपासायला हवंच. मग आता लगेचच मिथुन काका खोलीचा दरवाजा बंद करून घेतो आणि कुठपासून सुरुवात करू असा विचार करत तो विचार करतो की चला बेडपासूनच सुरुवात करतो. मग तो बेडच्या खाली आता वाकून टोकून बघतो तर त्याला काही सापडत नाही. मग तो आता गादीखाली बघतो, उशांखाली बघतो, ड्रेसिंग ड्रॉवरजवळ चेक करतो, ड्रेसिंग ड्रॉवरच्या खाली जे कपाट असतं छोटंसं तिकडे बघतो, त्यानंतर रम्याच्या स्टडी टेबलजवळ बघतो, रम्याच्या टेबलवर बघतो, खुर्चीच्या खाली बघतो. सगळीकडे बघून झाल्यावर मग आता कपाट उडतं. मिथुन काका कपाट उघडतो. कपाटात त्याला ती ब्ल्यू कलरची सुटकेस सापडते आणि त्या सुटकेसमध्ये असलेले ते सगळे फोटोसुद्धा आता मिथुन काकाला सापडतात. आता ते सगळं सापडल्यावर मिथुन काका ते सगळं घेऊन विक्रम आणि मालिनीकडे येतो आणि विक्रम मालिनीला ते सगळं दाखवत, बघितलं ना मी म्हटलं होतं या सगळ्यामागे रम्या आणि वसुताईचा हात आहे, मला हे सगळं त्यांच्याच रूममध्ये सापडलं आहे असं सांगतो. आता हे सगळं बघून मिथुनने दाखवलेलं मालिनी आणि विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकते. मालिनी म्हणत असते, बापरे वसुताई कुठल्या किती खालच्या थराला गेल्या, मला वाटलंही नव्हतं ते असं काही करू शकतील. जेव्हा काव्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती ना परीक्षेला जाताना, तेव्हा शारदाताईंसमोर आणि माझ्यासमोर वसुताईंच्या तोंडात पटकन असे शब्द आले होते की मी 16 डिसेंबरनंतर कोणाच्याही आयुष्यात लुडबुड केलेली नाही आहे. पण त्यावेळी आम्ही त्यांना विचारलंही होतं, म्हणजे तुम्ही 16 डिसेंबरला काही केलं होतं का, 16 डिसेंबरमध्ये तुमचा हात आहे का. पण तेव्हा वसुताईंनी बरोबर स्वतःला सेफ करून घेतलं, स्वतःचं अंग झाडलं आणि मी काहीही केलेलं नाही आहे, मी निर्दोष आहे, माझी चूक नाही आहे वगैरे म्हणून त्यांनी सारवासारव केली. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे वसुहत्या ही विचार करत असते की हल्ली रम्याचं काय सुरू असतं, मला काहीच कळायला मार्ग नाही आहे. ही मुलगी मला काही सांगत नाही, माझ्यापासून सगळं लपवून ठेवते. मला कमीत कमी बोलली हिचं काय सुरू आहे, हिचं काय नाही, तर मला गोष्टी कळतील तरी ना. पण हल्ली रम्याचं वागणंसुद्धा विचित्र होत चाललं आहे. मला असं वाटतं की रम्याला डॉक्टरांची वगैरे तर गरज नाही आहे ना, रम्या माइंडने डिस्टर्ब तर होत नाही आहे ना. मग रम्या आता देवासमोर हात जोडते आणि म्हणत असते, देवा माझ्या रम्याला सुखी ठेव, तिला आयुष्यात जे जे काही हवं आहे ना ते सगळं मिळू देत. तिला पार्थ हवा आहे, पार्थला तिला मिळवायचं आहे, त्यासाठी ती आत्तापर्यंत एवढे सगळे प्रयत्न करते आहे. पार्थसाठी ती वेडी पिशा आहे, तुलाही माहिती आहे. मग तरीही का माझ्या मुलीच्या आयुष्यात तू पार्थला लिहित नाही आहेस. लिही बाबा एकदाचं तिच्या आयुष्यात पार्थला आणि तिथला आणि पार्थला कायमस्वरूपी एकत्र आण. जर तू माझ्या रम्याला हवं असलेलं सगळं दिलंस ना तर तू माझ्याकडनं काहीही घेतलेलं मला चालेल असं ती देवाला म्हणत असते. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी आज आपण ह्या रंगांनी जसं रंगून गेलो आहे ना एकमेकांच्या हातांनी, तसंच आपल्याला एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची आहे. आपल्याला आयुष्यभर एकमेकांच्या रंगात असंच रंगून जायचं आहे. आयुष्यभर आपल्याला ह्या रंगांनी जसं एकरूप केलं आहे ना एकमेकांना, तसंच आपल्याला ह्या रंगांबरोबरच कायम एकत्र राहायचं आहे. असेच रंग आपल्या संसारात उमटले पाहिजे. नंदिनी म्हणते, जीवा आता तुम्ही काही काळजीच करू नका. साक्षात देव जरी आला ना तरीही आपल्याला तोही वेगळं करू शकणार नाही आहे. आता नंदिनी आणि जीवा राहिलेलेच नाही आहेत ना, कारण त्यावर जीवा म्हणतो, म्हणजे त्यावर नंदिनी म्हणते पूर्वी जे होते ते नंदिनी आणि जीवा होते, पण आत्ता जे आहेत ते जीवा नंदिनी आहेत आणि जीवा नंदिनी कधीच वेगळे होणार नाही आहेत.
ते कायमस्वरूपी एकत्रच राहणार आहेत, कारण त्यांचा जन्म हा एकमेकांसाठी, एकमेकांसोबत आणि एकमेकांकरता झाला आहे. त्यामुळे आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न कुणीही केला, कितीही केला ना, तरी कोणालाही शक्य नाही आहे आपल्याला वेगळं करणं. त्यामुळे आजच्या नंतर आपण कधी एकत्र नसू ही भीती जरी तुमच्या मनात असेल ना, तरी ही भीतीसुद्धा स्पष्टपणे काढून टाका, कारण आता असं काही होणार नाही आहे. आता आपण आयुष्यभरांसाठी बांधले गेलो आहे. तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ हा काव्याला रंग लावायला जात असताना आता काव्याने जे पाणी पार्थच्या अंगावर ओतलेलं असतं त्याच पाण्यावरून आता काव्याचाच पाय सरकतो आणि काव्य आता खाली कोसळणार असते. पण त्यावेळी बरोबर जाऊन पार्थ तिला सावरतो आणि म्हणतो, काव्य अहो जरा सावकाश, लागलं असतं ना तुम्हाला, पडलं असतात ना तुम्ही. त्यावर काव्या पार्थच्या नजरेत हरवून गेलेली असते आणि ती म्हणत असते, मी पडले तरी मला अजिबात दुःख नाही आहे, मला काहीच फरक पडत नाही आहे पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही हे काव्या, पडला असतात तर केवढं लागलं असतं तुम्हाला. त्यावर काव्या लगेचच पार्थला म्हणते, मी पडलेच नसते ही मला खात्री होती. पार्थ म्हणतो, काय? त्यावर काव्या म्हणते, हो देशमुख, जिथे जिथे तुम्ही असाल ना तिथे मला कधीच त्रास होणार नाही याची मला खात्री आहे. देशमुख, आज जसा माझा हात धरून मला सावरलं तसंच आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती माझा हात धरून मला सावराल ना. आता मला वचन द्या, आजच्या नंतर काहीही झालं, आपल्यात कितीही भांडण झालं, वाद झाला, रुसवा फुगवा चिडणं काहीही आलं ना, तरी तुम्ही मला अंतर नाही देणार देशमुख. तुम्ही माझ्याशी बोलणं बंद केलं ना, तुम्ही मला म्हणजे असं फील करवलं ना की मी हरून जाते, तुटून जाते. ही काव्य काहीही सहन करू शकते पार्थ, पण तुमचा अबोला, तुमचं शांत बसणं, तुमचं मौन नाही सहन करू शकत. तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे, तुमच्याशिवाय मी मरून जाईन. एवढं बोलतच असते काव्या. इतक्यात पार्थ तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो, आता ही अशी भाषा बोलायची नाही काव्या, आता आपण दोघं आयुष्यभर एकत्र राहणार. आता आपल्याला दोघांना वेगळं करणं कोणालाच शक्य नाही आहे आणि कोणी कितीही प्रयत्न केले ना तरी त्याला यशही येणार नाही आहे, कारण आता काव्य आणि पार्थ काव्यार्थ झालेत आणि आपण दोघं एकमेकांमध्ये इतके समरस होऊन गेलो आहे ना की आता आपल्याला वेगळं करणं कोणालाच शक्य नाही आहे. त्याबरोबर आता इकडे नंदिनी ही लगेचच जीवाला म्हणते, जीवा मी काय म्हणते, आता आपण गप्पा कमी मारूया आणि रंग जास्त खेळूया, असं म्हणत ती पुन्हा जीवाच्या अंगावरती रंग फेकते. जीवा म्हणतो, नंदिनी तू बरोबर संधी साधलीस, थांब आता मी सोडणार नाही तुला, बघ आता मी तुझ्यावर रंग फेकतो कसा. आणि मग जीवासुद्धा आता नंदिनीच्या मागे पळू लागतो आणि आता तोसुद्धा नंदिनीवरती रंग फेकू लागतो. नंदिनी म्हणत असते, असं रंग खेळत असलो की कसं पूर्वीसारखं लहान झाल्यागत वाटतं ना. तुम्हाला माहिती आहे जीवा, मी आणि काव्या, आरुषी आम्हीसुद्धा लहान असताना असेच रंग खेळायचो आणि आई आम्हाला खूप दटावायची. आई बोलायची, सर्दी होईल, थंड वाजेल, नका खेळू. पार्थ आणि जीवा म्हणतात, आमचंसुद्धा काहीसं तसंच होतं. आता युग नाही आहे म्हणून, नाहीतर युग असताना तर आणखीन धमाल आली असते आपल्याला. त्याबरोबर आता लगेचच नंदिनी आणि काव्या म्हणतात की खरंच युगही असायला हवा होता. मग ते चौघंही युगची आठवण काढतात आणि एकमेकांना होळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय.